चला प्रकाश सुरू आहे. प्रकाश शेजवळ मॅचला करायची सुरुवात. अंतिम मॅच, फायनलची मॅच, गेम ऑन, लेग्स प्ले. पहिला चेंडू प्रकाशचा. के यांना आपल्याला जरूर पाहायला मिळते. फक्त दिशा दिली आहे. चेंडूवरती धावा फक्त आणि फक्त एकच. पंचांचा इशारा. श्री गणेश एका धावेने झालाय. चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळते. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. इथून जास्त रन कराव्या लागतील. कोणता जर संघ टॉस जिंकून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एलजी फायटर या संघाने फिल्डिंग आणि बॅटिंग साठी आमंत्रण केलं. एलजी वॉरियर्स संघाला इथून चांगला खेळ जरूर करावा लागेल. बॉल तयार. हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. विकेट जरूर मिळाली असती. कुठेतरी एसटी जवळ क्षेत्ररक्षक उभा नाहीये. जर फेकी जर चांगली झाली असती तर जरूर विकेट देखील मिळाली असते. एक धाव तोपर्यंत कंप्लीट होते. प्रसाद स्ट्राइक एंड आहे. 9 सेकंड आपल्याला खेळाडू पाहायला मिळेल. के आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रकाश. 2 चेंडूचा खेळ इथून झाला. 4 षटकांची मॅच. 24 चेंडूचा खेळ या क्रीडांगणावरती खेळत असताना हा देखील फटका चांगला सजवला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. त्याला बीट करून अजयला चेंडू जाईल. 1 बाउन्स. सीमा पार. चौकार. बालामध्ये चांगलं क्रिकेट. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू पंचांचा इशारा येतो. वाईट +1. या 2 धावा ऍड होतील. चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावा असतील. लक्षात घ्या. वाईट +1. 3 चेंडूचा खेळ इथून झाला. 8 अँड स्कोर बोर्ड. 8 धावा धाव फलकावरती. प्रकाश पुन्हा एकदा बॉल तयार. बॅटची कडा घेतली आहे आणि झेल ही ते ड्रॉप. कितपत मागडा ठरणार हा प्रसाद जरूर पाहायला मिळेल. आणि पंचांचा इशारा येतो. एक धाव जरूर मिळते. कॅच ड्रॉप झाले. प्रयत्न चांगला राहिला होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नाही, पण तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये जरूर झेल पुन्हा एकदा खाली पडला. असं वाटलं की कॅच कुठेतरी होईल, मात्र कॅच आपण जरूर पाहिलं, मात्र कुठेतरी ड्रॉप होत असताना. आणि ही मेन विकेट आहे. या खेळाडूच्या बॅट मधून धावा चांगल्या येत असतात. तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा प्रकाश. हा चेंडू सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे शरीराला पायांवरती जाऊन आदळला. त्यानंतर आपण जरूर पाहिलं पंचांचा इशारा लेग बायचा. एक धाव मीडिया. धावसंख्या धाव फलकावरती 10. चेंडू झाले आतापर्यंत 5. षटक क्रमांक पहिलं टाकत असताना प्रकाश आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बोल तयार. हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर निघून गेला. षटक क्रमांक पहिलं इथे संपलं. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धाव फलकावरती 10च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 खर्च केल्या. षटक क्रमांक दुसरं. 5 मिनिटाचा अवधी आहे. लक्षात घ्या. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज येतील. शिवबम गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक हाताळण्यासाठी आला दुसरं. या संघाने आज मन जिंकलंय सर्वांचं. मित्र अवघड मॅची आपल्या बाजूने आणल्यात.
हा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळतोय, प्रसादला समजला नाहीये. दुसऱ्या मॅच मध्ये देखील 6 चेंडू 14 करत असताना शेवटला 2 चेंडू 7 वरती मॅच आली होती. षटकार ठोकला, शिवमनी मॅच आपल्या बाजूने आणली. मागच्या मॅच मध्ये अमरने चांगला खेळ केला. 3 चेंडू 10 ची करत असताना बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले आणि मॅच आपल्या बाजूने आणली आहे. आणि आता मात्र मॅच पलटली आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळते फायनलचा मुकाबला, अंतिम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय रंगत असताना. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर लाईन बघावं लागेल. 2 चेंडू निर्धाव आलेत. काय गोलंदाजी शिवम ची मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. इथून आता असाच खेळ करावा लागेल मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट टप्पा पडल्यानंतर हा देखील चेंडू निर्धाव. प्रसादला पूर्णपणे शांत ठेवलंय, रणनीतीवरती ब्रेक लावला, आकलून ठेवलाय, जकडून ठेवलाय, पूर्णपणे थांबवलाय. कारण इथून सांगितलंय फायनल आम्हालाच मारायची आहे. कारण आम्ही लगातार 3 मॅचेस जिंकलोय. आमच्यामध्ये ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. आणि बॅट जरूर चेंज होती आहे. आता बॅट चेंज झाल्यानंतर फटके देखील चेंज होतील का, षटकार चौकार येणार का, हेच बघावं लागेल. प्रसाद स्ट्राइक एंड. 3 चेंडू निर्धाव आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. मेडन षटक या स्पर्धेमध्ये हाताळणार का हा खेळाडू, अजून देखील रेकॉर्ड कोणाच्या नावावरती झाला नाहीये. आणि 3 चेंडू बाकी आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना धाव फलकावरती फक्त आणि फक्त 10च्या घरामध्ये. पुन्हा एकदा बोलतो या. हा पुढे येऊन आलाय आणि इथे सांगितलंय बॅट चेंज केल्यानंतर माझ्यामध्ये ताकद आहे. आणि या बॅटच्या रन मध्ये चेंडू होत आहे, लक्षात घ्या. आणि चेंडू फेकून दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार डीजे. अद्वैत आपल्याला जरूर पाहायला मिळते. शिवा जाधव बॉस तालुक्याचा अध्यक्ष आणि हा देखील फुल टॉस. एक तेरी तो एक मेरी, टिक फॉर टॅग, तस्यात तसे उत्तर दिलंय. तू जरी 3 चेंडू टाकले ना मला निर्धाव, क्षमता आहे माझ्यामध्ये, मी लागोपाठ तुला 2 ठोकू शकतो. आणि ते दाखवून दिलंय प्रसादने. डीजे. विजावा 22 धावसंख्या होती फक्त आणि फक्त 10च्या आकड्यावरती. अजून एक ठोकला षटकार तर लक्ष्मी बिल्लारे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जरूर येईल. आणि हो येईल का, अजय झेल खाली आहे आणि झेल पकडलाय. फलंदाज बाद, माझ्यामध्ये देखील ताकद आहे. बॅक टू द डग आउट. प्रसाद मैदानाच्या बाहेर. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज अजय. इथे जरूर बाला मिळतं. चेंडू जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त एकदम बॅटकट. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावफलकावर 23 या आकड्यावरती जरूर पाहायला मिळतं. हा चेंडू देखील सुरेख. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे गोलंदाज अजयची. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोलत तयार. हा देखील चांगला फटका घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. डीजे.
पुन्हा एकदा बोलतो यार. हा फटका देखील चांगला. क्षेत्ररक्षक तिथे झेलची शक्यता आणि वा काय झेल पकडला. फलंदाज बाद ठोक. सुनील जाधव स्ट्राइक एंडला नवीन बॅटर. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर लाईन थोडीशी भरकटली. पंचाचा स्वेरचा मारा. नक्कीच वाईट चेंडू हाताळला. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 28-20 सारंग पाटील मेन्सवेअर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक आहे. सुनील साठी एक ॲशपॅश जरूर दिलं जाईल. आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा. एक धाव जरूर मिळते. धावसंख्या धफल करते 29. 29 धावा. चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा चेंडू हा षटक क्रमांक 3 आहे. अजूनही 7 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. चला स्पीडअप घ्या. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या धावलगरती थांबून ठेवली आहे 29 च्या घरामध्ये. आता मात्र 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग घेऊ नका. लगेच गोलंदाज तयार करायचा आहे. वरती पाहायला गेलं तर 29 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाचा वापर केला जातोय. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान आहे. मागच्या मॅचचा हिरो ज्या खेळाडूने 3 चेंडू 12ची गरज असतात 2 षटकार ठोकले आणि आपल्या संघाला जिंकून दिले तो अमर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बोलतो यार. चेंडू हव्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. झेलची शक्यता. अरे झेल पकडायचा होता. झेल ड्रॉप. क्रिकेटमध्ये झेल फार इम्पॉर्टंट आहे आणि या खेळाडूने झेल इथे मात्र ड्रॉप केला. तर सांगितलंय सूर्याचं किरण माझ्या डोळ्यावरती आलं त्यानंतर हा झेल ड्रॉप होतोय. पुन्हा एकदा बोलतो यार. आणि हा चेंडू जर असा मैदानाच्या आतमध्ये हाताळणार तर षटकार पाहायला जरूर मिळेल. डीजे पुन्हा एकदा संधी. माननीय सन्माननीय गणेशजी शेठ तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. या हा देखील चांगला फटका सजवलाय. 1 बाउंस सीमा बार चौकार मितील लावा 4. जावा. चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये 3. टॉस जिंकून फिल्डिंग घेतल्यानंतर कुठेतरी चेसिंग करायला दबाव येतो आणि आता हे चित्र जरूर पाहायला मिळणार का. कारण 41 धावा झाल्यात आणि इथून चांगला खेळ नक्कीच करायचा कारण 4 षटकांची मॅच आहे. एक चेंडू जरी निर्धाव गेला तर प्रेशर जरूर रिराईज होता. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यानंतर एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल घातक ठरणार की काय. फेकी जरा अचूक झाली आहे. चुकीची फेकी आणि तोपर्यंत 2 धावा सहजरितेने कंप्लीट. 43 धावा. चेंडू झाले मैदानाचे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 to go.
पुन्हा एकदा बोलतो यार अमर. हा फटका देखील चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे त्यांना चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव कंप्लीट. घातक ठरणार दुसरी. डायरेक्ट हिट करायचा होता मात्र केला नाहीये आणि आतापर्यंत धावा कंप्लीट झाल्या 245 आणि स्कोर बोर्ड 45 च्या घरामध्ये. आता मात्र एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 टू गो. षटक क्रमांक शेवटचा आणि हा शेवटचा चेंडू. बोलतो यार. हा फटका देखील चांगला. गॅप फार मोठी. क्षेत्ररक्षक येतोय शिवम आणि चेंडू सीमारेषा बार. चौकार ठोकोडीचे. उपस्थित मान्यवर काही सन्मानाकडे आपण वळणार आहोत. माननीय सन्माननीय अरविंदजी वरंडे साहेब उपस्थित मान्यवर त्यांचा आपण या स्पर्धेतून करणार आहोत मान सन्मान सत्कार. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा इथे आपण सत्कार करणार आहोत. उपस्थित मान्यवर अरविंद वरंडे साहेब मुकदम माताडी टोळी नंबर 23 नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. मुकदम आहेत टाळ्या वाजवायच्या नक्कीच उपस्थित मान्यवर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अजून एक सन्मान असेल माननीय सन्माननीय संदीपजी शेलार त्यांचा देखील आपण मान सन्मान सत्कार इथे करणार आहोत. उपस्थित मान्यवर आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतात. माननीय सन्माननीय संदीप शेलार. संदीप शेलार उपस्थित मान्यवर आहेत त्यांचा देखील आपण करतोय मान सन्मान सत्कार. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन जो क्रिकेटमध्ये येतो त्याचा मान सन्मान सत्कार जरूर केला जातो कारण जो क्रिकेटमध्ये आलाय त्याची ओळख क्रिकेटने फार मोठी करून दिली आणि क्रिकेटमुळे पाटणतालुक्याची ओळख फार मोठी झाली. माननीय सन्माननीय संतोषजी कचनकर उपस्थित त्यांना देखील आपण करणार आहोत मान सन्मान सत्कार. त्यानंतर अजून एक सन्मान असेल पोटे सर उपस्थित मान्यवर त्यांचा देखील आपण करणार आहोत मान सन्मान सत्कार. माननीय श्री पोटे सर उपस्थित मान्यवर आहेत त्यांचा देखील आपण या स्पर्धेकडून मान सन्मान सत्कार इथे करणार. थँक्यू सो मच. मॅच कडे आपण आता ओळणार आहोत की फायनलची मॅच बॅटिंग करत असताना केल्या एलजी वॉरियर्स संघाने 49 धावेचं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करत असताना टीम एलजी फायटर या संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 षटकाची मॅच जास्त वेळ न घेता 4 षटक 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत आणि मॅच कोण जिंकणार प्रथम पारितोषिक कोण फटकावणार या स्पर्धेमध्ये आता थोड्याच वेळात हा निकाल आपल्यापर्यंत जरूर लागेल. चला सलामीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये वेळ न घेता चेंडूची मागणी केली पंचांनी. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. माननीय सन्माननीय विशाल पाटील यांचा देखील आपण मान सन्मान सत्कार इथे करणार आहोत. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा देखील इथे आपण मान सन्मान सत्कार इथे करणार आहोत.
50चं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय. आता मात्र एक डावखुऱ्या त्याचा खेळाडू शिवम आणि त्यासोबत विशाल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच 49 झाले. 50चं लक्ष पुन्हा एकदा बोलतो यार. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतो निर्धाव. अशी जर निर्धाव चेंडू आले तर मॅच जिंकणं फार अवघड होईल, कारण 50 धाव्यांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. आता 23 आणि करायचे चेंडू राहिले 23 आणि करायचे 50 धावा. आणि ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे, कारण हा संघ मागच्या मॅच मध्ये या दोघांसोबत मॅच झाली होती, कुठेतरी परास्त झाला. हा बदला घेणार का याच्यामध्ये जरूर पाहायला मिळेल. आणि हा चेंडू हवेमध्ये शिवमची कॅच फार इम्पॉर्टंट आहे आणि झेल पकडलाय फलंदाज. पुन्हा एकदा तेच चित्र, शिवम मैदानाच्या बाहेर जात असताना डीजे. इथून चांगलं खेळ नक्कीच या मॅच मध्ये करावा लागेल. पुन्हा एकदा बोलतो यार. हे तुम्हाला इथून चांगलं क्रिकेट नक्कीच करावं लागेल मॅच मध्ये. 50 धाव्यांचं लक्ष नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतं फायनलचा अंतिम. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतं निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा बोलतो यार. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू वाईट पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. हा वाईट चेंडू येतोय. जी महत्वाची विकेट आहे ती देखील आता देखील मैदानाच्या बाहेर असताना मागच्या मॅच मध्ये यांना परास्त केलाय. आता हा बदला घेणार का फायनलच्या मॅच मध्ये. आणि हो, टप्पा पडल्यानंतर हा निर्धाव चेंडू येतोय आणि गोलंदाजी अतिशय सुरेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा बोलतो यार. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू देखील निर्धाव आपल्याला जरूर पाहायला मिळाला. इथून नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळेल हा चेंडू देखील
धावसंख्या फलकावरती पाहायला गेलं तर तिन्ही आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिला संपला. अजूनही 18 मध्ये 47 ची गरज आहे. इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. विशाल 9 सेकंडला प्रशांत प्रकाश. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर जरूर पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता. हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतो. अपील स्ट्रॉंग निर्णय पंचांचा वाईटचा. स्फेअर चेंडू जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोलतो यार. टप्पा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतं अजून एक वाईट चेंडू. लॉकओपटचा दुसरा स्फेअर. प्रकाश शेवाळीने जर प्रत्येक षटकार ठोकला तर गणेश साळुंके यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेश शेठ साळुंके. पुन्हा एकदा बोलतो यार. हा चेंडू जातोय की काय. 101 रुपये आणि नक्कीच 101 रुपये जरूर नावावरती झालेत. आपल्याला जरूर फलकावरती 11 स्कोर बोर्ड 11 धावा फलकावरती. इक्वेशन बघायला गेलं तर आता समीकरण 16 चेंडू आणि करायचे धावा. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आणि ही ते विकेट मिळते. फलंदाज होईल बाद. विशाल बॅक टू द डगआउट. खरंच नक्की जाम केलाय. कारण इथे पूर्णपणे सामना बदलला. आणि अजून एक जर विकेट प्रसादने घेतला तर सूरज साळुंके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पाचशे शिवाय कोणची बोलीच नाहीये. कारण जो येतोय तो 500 लावतोय. एका षटकारासाठी फक्त 500 लावतायत. पहा फार पैसा आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू येतोय निर्धाव. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 2 षटकांचा खेळ झाला. 12 चेंडू 38ची मॅच काय अवघड नाहीये. 12 मध्ये 38 होऊ शकतात. या संघामध्ये क्षमता आहे. आणि नक्कीच करणार का 12 चेंडू 38 जावा. शंकरनी जर विकेट घेतली 6 चेंडू मध्ये तर प्रत्येक विकेट साठी आहे गणेश शेठ साळुंके यांच्याकडून 101 रुपये. पुन्हा एकदा बोलतो यार. अजय शिंदेनी जर षटकार ठोकले तर विकास मोरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. पैशांचा पाऊस नक्कीच या क्रीडांगणावरती. वाईट +1 या 2 धावा ऍड होतील. ही फायनलची अंतिम मुकाबला आपल्याला जरूर पाहायला मिळते. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये.
हलक्या हाताने घेऊन काढला आपल्या जरूर पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल आहे आणि सहजरीतीने 2 धावा गाणे कंप्लीट केल्यात. चला स्पीडअप घ्या शंकर, स्पीडअप घ्यायचंय. चेंडू जातोय आपल्याला जरूर पाहायला मिळेल घुशांगी क्षेत्रामध्ये मिळेल फक्त आणि फक्त एकच जा. बॉल किती झाले? 3 चेंडूचा काही इथून झाला. अजूनही 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी. शंकर लाड हा सरळ बॅटिंग खेळलाय. आउटफील्ड फास्ट, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. वा, काय क्षेत्ररक्षण झालंय, कौतुक करेल त्या क्षेत्ररक्षकाचं. अतिशय चांगला चेंडू अडवला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बोलवतो यार. हा चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. चेंडू जाईल एका धावेसाठी. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. पुन्हा एकदा बोलतो यार. हा देखील चेंडू हवेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक झेल खाली. अजून एक झेल पकडला. फलंदाज होईल बाद. डीजे हा चेंडू देखील अतिशय सुरेख पण भाव सीमा रेषा पार. चौकार. मी दिला 4 आपल्या. फोर 24 हवा. अजूनही 26 ची गरज आहे. 6 चेंडू 26 करायचे आहेत. 25 झाला, सॉरी माफ करा. अजूनही 25 ची गरज आहे. 6 चेंडू 25. स्पीडअप घेणं फार गरजेचं आहे. 6 चेंडू मध्ये 25 करायचं थोडस अवघड आहे कुणाला सांगायला गेलं तर, पण नाही हरकत नाहीये कारण क्षमता फार खेळाडूमध्ये अजून शेवटचा चेंडू पर्यंत आपण काय सांगू शकत नाहीये. आणि क्रिकेट आहे नक्कीच. एमटीसी लाईव्ह अक्षय म्हात्रेचं कौतुक करेल. आज सकाळपासून पूर्णपणे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपलं काम नक्कीच त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं पाहायला मिळतं. खरंच अक्षय म्हात्रे त्यांच्या माध्यमातून चांगला एमटीसी लाईव्ह आपल्याला जरूर पाहायला मिळतं. बोलतो यार. हा पहिला तर येतोय की काय, आणि हो व्यासपीठाला अनमानवाद दिले आहे. आणि आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आता मॅच मध्ये करायच्या धाव.
अजून एक लागोपाठचा येतोय हँडसम दुसरा षटकार. विकास मोरे यांच्याकडून 500 रुपये. गणेश शेठ साळुंके यांच्याकडून 101 पारितोषिक होतं. आतापर्यंत 300 झालेत, कारण चांगली फटकेबाजी. आज मात्र दिवस गाजवणार हा खेळाडू मॅच संपवणार का? कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं हेच चित्र होतं. 3 चेंडू 12ची गरज असताना अमरने संघ जिंकून दिला आणि हा खरंच हा खेळाडू नक्कीच नशीब काढून आला आजच्या दिवसामध्ये. इथून चांगली बॅटिंग होणार की काय? आणि हो, मॅच मध्ये ट्विस्ट आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं फार गरजेचं आहे. अमरला फार कॉन्फिडन्स अजून देखील आहे आणि इथे वाईट आलाय. मॅच मध्ये चित्र बदललंय. आता मॅच मध्ये करायचे आहेत 3 चेंडू 11ची गरज. मग सारखीच मॅच आहे आणि येतोय की काय? आणि हो, येतोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. शेवट नक्कीच गोड केलाय आणि लक्ष्मी भिल्लारे यांच्याकडून 1001 आणि अनिल मोरे यांच्याकडून 501 रुपये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि गणेश शेठ यांच्याकडून 400. तब्बल 1900 रुपयाचा मानकरी हा खेळाडू या स्पर्धेमध्ये ठरलाय. आणि आता मात्र 2 चेंडू करायच्या धावा 5. एक मोठा फटका देऊन जाईल झटका. एक मोठा फटका देईल झटका. या मॅच मध्ये जरूर कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. इथे मात्र मॅच मध्ये आता 1 चेंडू 4ची गरज. कोण जिंकणार ही मॅच? 1 चेंडू करायचे 4. आता प्रत्येकाला घाम फुटलाय. 1 चेंडू 4 ही मॅच कोण जिंकेल? कारण ही गरमागरमीची मॅच जरूर झाली आहे आणि ही मॅच सकाळच्या क्षेत्रापासून जरूर अशीच मॅच होतीये आणि या टीमचीच मॅच होतीये. 2 बॉल 7 राहत आहेत, 6 बॉल 14 राहत आहेत आणि आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं. 1 चेंडू 4ची गरज. या चेंडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि इथे मात्र मॅच जिंकली आहे. वाह, क्या बात आहे.